ही कहाणी आहे एका गुरुदेव दत्त भक्त जो रोज गुरूंची सेवा करत असे. त्याचा मुखी एकच नाव असे, ते म्हणजे दिगंबर. दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर. तर कथेला सुरुवात करूया. त्याआधी मनापासून लिहा, दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर. श्री गुरु दिगंबर. चमत्कारिक कथा. खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका छोट्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे नाव गणू होते. गणू खूप मेहनती होता, पण त्याच्या नशिबात मात्र नेहमीच संकटे होती. कधी पाऊस पडत नसे, तर कधी पिकं नष्ट होत. घरात आई वडील, बायको आणि 2 लहान मुलं होती. पण घरात नेहमीच गरिबी आणि चिंता होती. एके दिवशी गावात एक साधू आले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. ते सतत एकच जप करत होते. श्री गुरु दिगंबर. दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर. गावातील लोक त्यांच्या दर्शनासाठी जमत होते. गणूही आपल्या दुःखाने त्रस्त होऊन त्या साधूंकडे गेला. त्याने नम्रपणे विचारले, महाराज, माझ्या आयुष्यात इतकी दुःखे का आहेत? मी खूप मेहनत करतो, पण सुख कधीच मिळत नाही. साधूंनी शांतपणे स्मित केले आणि म्हणाले, बाळा, आयुष्यात संकटे येतात ती आपली श्रद्धा मजबूत करण्यासाठी. तू रोज श्रद्धेने श्री गुरु दिगंबर हा जप कर. गुरूंची कृपा झाली की सगळे मार्ग स्वतःच खुलतील. गणूने त्या दिवसापासून दररोज सकाळ संध्याकाळ मनापासून जप सुरू केला. श्री गुरु दिगंबर. दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर. काही दिवस गेले. परिस्थिती अजूनही तशीच होती. पण गणूने श्रद्धा सोडली नाही. तो रोज भक्तिभावाने जप करत राहिला. एके रात्री गणूला स्वप्न पडले. स्वप्नात त्याला एक तेजस्वी महात्मा दिसले. त्यांनी केशरी वस्त्र घातले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते. त्यांनी गणूला सांगितले, बाळा, चिंता करू नकोस. उद्या सकाळी तुझ्या शेतात जा. तिथे तुला गुरूंची कृपा दिसेल. गणू सकाळी उठला आणि पटकन शेताकडे गेला. शेतात पोहोचल्यावर त्याने पाहिले की कालपर्यंत कोरडी असलेली जमीन आज पाण्याने भरलेली होती. जवळच एक छोटासा झरा फुटला होता. त्या झऱ्यामुळे गणूच्या शेताला पाणी मिळू लागले. हळूहळू त्याची पिकं भरभरून यायला लागली. काही महिन्यातच त्याची परिस्थिती बदलली. घरात सुखसमृद्धी आली. गणूला समजले की हे सर्व गुरूंच्या कृपेने झाले आहे. तो रोज भक्तिभावाने जप करत राहिला. काही दिवसांनी पुन्हा तेच साधू गावात आले. गणू त्यांच्याकडे धावत गेला आणि त्यांच्या पायांवर डोकं ठेवलं. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो म्हणाला, महाराज, तुमच्या सांगण्यावरून मी श्री गुरु दिगंबर जप केला आणि माझं आयुष्य बदललं. साधूंनी हसून सांगितले, हे माझे नाही, गुरूंच्या नावाचे सामर्थ्य आहे. जो श्रद्धेने गुरूंचे नाव घेतो त्याच्या आयुष्यातून दुःख दूर होते. त्या दिवसापासून गणू गावातील सर्वांना सांगू लागला, गुरूंच्या नावात अपार शक्ती आहे. श्रद्धेने जप करा, गुरु तुमचे रक्षण करतील. आणि आजही हजारो भक्त श्रद्धेने हा जप करतात. श्री गुरु दिगंबर. दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर. असे म्हणतात की जो हा जप मनापासून करतो त्याच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होतात आणि गुरूंची कृपा कायम राहते.